अंबरनाथच्या एसरी पार्क हॉटेलमध्ये तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी भगवान लोटे याचा अटकपूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयानं फेटाळलाय। 10 एप्रिल रोजी झालेल्या या आत्महत्येप्रकरणी 21 एप्रिल रोजी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। मात्र अजूनही लोटे पोलिसांना सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आत्महत्या केलेली तरुणी सिमरन पाटील ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। त्यांच्यात प्रेमसंबंध होते। लोटे हा सिमरनकडून मनी लॉन्ड्रिंगचं काम करून घेत होता। तसंच तिला काम सोडण्याची इच्छा असताना तिने काम सोडू नये म्हणून भगवान तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप सिमरनच्या कुटुंबियांनी केलाय। 10 एप्रिल रोजी भगवान लोटे यांनी सिमरनला एसरी पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावून तिच्याशी प्रत्यक्ष कॉल चॅटिंग करून वाद घालत मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। यानंतर लोटे याने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। हा अर्ज 5 मे रोजी न्यायालयानं फेटाळून लावलाय। त्यामुळे आता तरी पोलीस लोटेचा शोध घेऊन त्याला अटक करतात की आता उच्च न्यायालयात काय होतं याची वाट बघतात, असा उपरोधिक सवाल विचारला जात असून पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जाऊ लागलीय।